चालू करू आपण. हा बघा, क्वेश्चन आहे. इन द गिवन सर्किट बिलो द करंट इज I of t 4 sin 500t, then the applied voltage V of t in volts is. ठीक आहे. बघा आता हा क्वेश्चन सोडवायचा आहे. चला. आता पहिलं काय करायचे, असे क्वेश्चन आले ना, ऑप्शन बघून घ्यायचे. पहिला काय काय विचारले त्यांनी. बघा काय काय विचारले. एक तर ऑप्शन मध्ये सायनोसॉइडल फॉर्म मध्ये विचारले. पहिलं ऑब्झर्वेशन. दुसरं पीक व्हॅल्यू विचारलेत. ठीक आहे. आणि तिसरं फेज डिफरन्स विचारलाय, म्हणजे अँगल विचारलाय त्यातला. ठीक आहे. म्हणजे आपला पाथ फिक्स झाला. आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचंय ते. आता वन बाय वन कॅल्क्युलेट करत जाऊ. बघा, I of t दिलाय. I of t इज इक्वल टू 4 sin 500t. 4 sin 500t. ठीक आहे. त्याने अप्लाइड व्होल्टेज विचारले. ओके. मग व्होल्टेज कसं काढणार मी? समजा इथलं व्होल्टेज मला मिळालं आणि हे व्होल्टेज जर मिळालं, तर ह्या दोन्हीची फेजर ऍडिशन. ठीक आहे. मग करंट माहिती आहे मला, मी इथलं व्होल्टेज काढू शकतो. त्यासाठी मला इम्पिडन्स माहित पाहिजे. आता इथला इम्पिडन्स माहिती आहे, हा रेजिस्टन्स सेमच असणार. इथला कॅल्क्युलेट करायचा आहे. पहिला तो पडदेशी कॅल्क्युलेट करून घेऊ. म्हणजे बघा काय असतो, ओमेगा एल. आता इथं ओमेगा 500 दिलाय. ठीक आहे. म्हणजे मी काय केलं, 500 इंटू 20 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -3. मग बघा किती आला, हा आला 10. हा आला 10 ओहम. मोर स्पेसिफिक आपण J10 ओहम लिहू त्याला. ठीक आहे. J10 ओहम. मग पुन्हा काय काढायचं, VR. VR कॅल्क्युलेट करू. VR म्हणजे काय असणार आहे बघा, रेजिस्टन्स मधून जाणारा करंट, आणि जर रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं तर व्होल्टेज मिळालं मला. म्हणजे 10 इंटू 4 साइन 500t. 4 साइन 500t. मग हा किती आला, 40 साइन 500t. हा झाला VR. त्यानंतर VL कसा काढणार बघा, J10 इंटू 4 साइन 500t. 4 साइन 500t. आता J10 ला कसं लिहितो आपण? J10 बघा ऍक्च्युली असं असतं, म्हणजे असं असतं 10 अँगल 90 डिग्री. 10 अँगल 90 डिग्री हा पोलार फॉर्म आहे, आणि पलीकडचा सायनोसॉइडल फॉर्म आहे. त्याला पण जर असं लिहायचं असेल तर मी काय लिहिणार, 4 अँगल 0 डिग्री. कारण साइन फॉर्म मध्ये अँगल काय नाहीये, असं लिहिलं. हे कसं लिहिणार मी, 40 अँगल 90 डिग्री. आता साइन फंक्शन आहे, तर मग मी साइन फंक्शन लिहून ठेवतो. 40 साइन 500t. आता जी 90 आहे ना, हे प्लस आहे बघा 90, म्हणून इथं +90. +90. ठीक आहे. हे झालं असं, म्हणजे VL मिळाला, VR मिळाला. आता परत काय काढायचं आहे आपल्याला, टोटल VS काढायचं आहे, बरोबर. म्हणजेच VR बार प्लस VL बार. आता इथं जे फंक्शन ऑलरेडी आलंय त्यात. ठीक आहे. म्हणजेच मी काय घेणार इथं बघा, या दोन्हीची ऍडिशन करायची असेल तर आपण याला पोलार फॉर्म मध्ये पण घेऊ शकतो. पोलार फॉर्म मध्ये कसं लिहिणार मी बघा, याला लिहिणार 40 अँगल 0 डिग्री, आणि याला लिहिणार 40 अँगल 90 डिग्री. ओके.
म्हणजे दोन्हीची ॲडिशन आहे. 40 अँगल 0 डिग्री प्लस 40 अँगल 90 डिग्री. आता 90 डिग्री म्हणजेच आहे जे, म्हणजेच काय आलं बघा, हे 40 प्लस जे 40, 40 प्लस जे 40. ठीक आहे, हे झालं VS. मग VS ला काय काय लागतं पुन्हा, इथं विचारलंय काय बघा त्यांनी, अँग्युलर फॉर्म मध्ये विचारलंय, अँगल पाहिजे त्यांना. म्हणजेच मी काय करणार, VS. आता हा कार्टेशियन फॉर्म आहे, हा काय कार्टेशियन फॉर्म, त्याला पोलार फॉर्म मध्ये कन्वर्ट कसं करणार, तर हा बघा असतो VS मॅग्निट्यूड अँगल थिटा. मग VS मॅग्निट्यूड कसं काढतो आपण, VS मॅग्निट्यूड इज इक्वल टू अंडर रूट 40 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर आणि अँगल टॅन इनवर्स 40/40. ओके, टॅन इनवर्स 40/40. VS बार. मग पुढं काय आलं बघा, VS बार इज इक्वल टू अंडर रूट 40 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर म्हणजे किती आलं, √2 √2 × 40. ठीक आहे, आणि याची व्हॅल्यू किती आली, टॅन इनवर्स 40/40, टॅन इनवर्स 1, टॅन इनवर्स 1 म्हणजे 45, म्हणजेच किती आलं, अँगल 45 डिग्री. म्हणजेच बघा √2 × 40 म्हणजे किती येतात, 14×56, 56.56 साइन 400t प्लस 45 डिग्री. हे काय झालं, VS. बघा 46 56.56 400 नाही 500 आहे ना, 500 आहे. ठीक आहे, 500t प्लस 45, ऑप्शन बी. आता हे असे पण क्वेश्चन येऊ शकतात पेपरला, त्याला कॅल्क्युलेटर लागत नाही. ठीक आहे, हे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन असतात, फक्त जरा कॅल्क्युलेशन स्पीड वाढलं पाहिजे. ॲट हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज करंट इन RLC सिरीज सर्किट, सांग. कालच सांगितलं तुम्ही, हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज. येस येस, करेक्ट. म्हणजे हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी सिरीज सर्किट मध्ये सांगितलंय. म्हणजे बघा हे काल डिस्कस झालं होतं आपलं, बरोबर. हा बघा, हा काय असतो, I(t), इथं असतो ओमेगा किंवा F पण म्हणू शकतो फ्रिक्वेन्सीज. ठीक आहे, ही झाली F0. इथं काय असतो, I मॅक्स, मॅक्सिमम करंट, आणि याच्या शेजारीच आपल्याला हे काय मिळतं, हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज, म्हणजेच F1 आणि F2. हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज म्हणजे काय, की तिथं पॉवर हाफ असते. ठीक आहे, म्हणजे समजा मी पुन्हा एकदा जर असं दाखवायचं म्हणलं, तर पॉवर कर्व दाखवला आपण, हा पॉवर कर्व आहे आणि इथं फ्रिक्वेन्सीज आहेत. तर इथं जर P मॅक्स असेल तर इथं अशा फ्रिक्वेन्सीज येतात बघा, या F1 आणि F2. इथं काय असते, P max/2, हाफ पॉवर असते तिथं, म्हणून त्याला हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज म्हटलेलं आहे. ठीक आहे, ऍक्च्युली ते काय आहे बघा, ही बँडविड्थ आहे. म्हणजे आता तुमच्या मनात असं पण येऊ शकतं की हे असंच का. आता ठीक आहे, आपण कसं असते, प्रत्येक इंजिनिअरिंगच्या क्वेश्चन मध्ये आपण जर असे क्वेश्चन करत बसलो तर आपली एक्झाम राहते बाजूला, PhD होते परफेक्ट. ठीक आहे, मग सगळीकडे नाहीत क्वेश्चन करायचे. आता हे कसं आहे, मला एक ती लई बेकार सवय होती माझ्या लाईफ मध्ये, मी जितके वर्ष काय जर मागं पडलो असेल ना आयुष्यात, ते माझ्या ह्या सवयीमुळे मागं पडलो बघा.
ही एक सवय मला लय बेकार होती. प्रत्येक गोष्टीत ना ते हे का असंच का? हे असे क्वेश्चन विचारायचे. ठीक आहे ते बरीच मोठी लोकं म्हणतात हे चांगलं असतं, हे चांगलं. बरं ठीक आहे. ते त्यांना म्हणा तुमच्याजवळ ठेवा. चांगलं असते बघू म्हणायचं नंतर आपण. चांगलं-बिंगलं नसते. आपली परीक्षा जाते हातातनं. सगळं चांगलं होतंय हां. पण मिळालंच नाही शेवटी ते अभ्यास करून काय काय फायदा त्याचा? नुसतं नॉलेजचं काय व्हॅल्यू नसते. ते म्हणणारे लय जण म्हणतात, नॉलेजचा फायदा असतो. काय नसतं ते. ते ज्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे नॉलेज असेल तर त्याचा फायदा असतो. नुसतं नॉलेज असून काय व्हॅल्यू नसते. तर इथं थोडंसं सांगतो ते. मेन मुद्दा काय होता, इथं थोडंसं सांगतो ते, की असं का? तर बघा तुम्ही जर इथं बघितलं, तर हा जो कर्व असतो ना हा ॲक्चुअली, हा P-max नंतर जास्त वाढत नाही. त्याच्यात जे ट्रान्झिशन असतं ना, ते ऑलमोस्ट फ्लॅट, स्मूथ ट्रान्झिशन होते. एवढा शार्प राईज होत नाही. तिथं फ्लॅट होतो कर्व. ठीक आहे. आणि दोन्ही साइडला बघितलं, तर तिथं मॅग्निट्यूडमध्ये जास्त चेंज होत नाही. म्हणजे कुठल्या? करंटच्या मॅग्निट्यूडमध्ये. म्हणजे जर तुम्ही इथे करंटची व्हॅल्यू बघितली आहे बघा इथं. इथे किती येते? I max/√2. I max/√2. I max/√2 म्हणजे किती? 0.707 इंटू I max. म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती येत्या? 0.707 इंटू I max. म्हणजे 70% येते. म्हणजे हा जो चेंज आहे ना, हा चेंज हा एवढा 30%चा चेंज आहे फक्त. म्हणजे हा चेंज. मग ह्या 30%च्या चेंजमध्ये मॅग्निट्यूड 30% चेंज व्हायला लागल्या. पण फ्रिक्वेन्सीज आपल्याला लार्ज स्केलच्या फ्रिक्वेन्सीज मिळायला लागल्यात. त्यालाच आपण म्हणतो बँडविड्थ. यालाच आपण म्हणतो बँडविड्थ. ठीक आहे. म्हणून ते तो शब्द येतो हाल्फ पॉवर फ्रिक्वेन्सीज. म्हणजे जिथं पॉवर हाल्फ होणार त्या रेंजच्या फ्रिक्वेन्सीज घ्यायच्या आणि तेवढ्या रेंजच्या फ्रिक्वेन्सी झाली की ती झाली बँडविड्थ. ठीक आहे. मग तिथं बघा मग तुम्हाला मी ह्याचं काल पण रिलेशन सांगितलेलं आहे. F0 इज इक्वल टू जॉमेट्रिक मीन ऑफ हाल्फ पॉवर फ्रिक्वेन्सीज. ठीक आहे. बँडविड्थ. मग इथं काय येणार? कुठं आलं? ॲट हाल्फ पॉवर फ्रिक्वेन्सी द करंट इन RLC series circuit is 1/√2 करंट ॲट रेझोनन्स. पुढचा क्वेश्चन. सांगा याचं उत्तर सांगा. इन RLC series circuit. येस. बी. ठीक आहे. बी. पण मी काल काहीतरी गोष्टी सांगितल्या होत्या. तर बघा कालचा व्हिडिओ अपलोड नाही ना केला अजून. करतो अपलोड आज. झालंय रेंडरिंग झालं त्याचं. करतो आज अपलोड. PDF बघा. ते PDF मध्ये मी 5-5 पॉईंट लिहिलेत. ते 5 पॉईंट लय महत्वाचे आहेत. कुठले कुठले पॉईंट? तर परत एकदा उजळणी करू त्याची. सिरीज रेझोनन्स. सिरीज रेझोनन्स. सिरीज रेझोनन्स मध्ये काय असतो बघा? पहिला पॉईंट काय लिहिला? I मॅक्सिमम असतो. ठीक आहे. दुसरा पॉईंट काय लिहिला? Z मिनिमम असतो. ठीक आहे. तिसरा पॉईंट काय लिहिला? इट इज म्हणजे व्होल्टेज मल्टिप्लायर सर्किट. व्होल्टेज एम्प्लिफायर सर्किट. एम्प्लिफायर सर्किट. व्होल्टेज एम्प्लिफायर सर्किट. का बरं? तर VL आणि VC याच्या अक्रॉस जे व्होल्टेज असतं ते Q टाइम्स सप्लाय व्होल्टेज जातं. Q टाइम्स सप्लाय व्होल्टेज. ठीक आहे. हा एक पॉईंट बघितला. त्यानंतर 5वा पॉईंट काय होता? इट इज ऍक्सेप्टर सर्किट. फ्रिक्वेन्सीज ऍक्सेप्टर सर्किट होतं ते. ठीक आहे. फ्रिक्वेन्सीज ऍक्सेप्टर सर्किट. हे सिरीज रेझोनन्सच्या बाबतीत होतं. पॅरल रेझोनन्सच्या बाबतीत काय होतं? हा कुठलं? सिरीज रेझोनन्स मधला. हा आहे ना. म्हणजे सिरीज RLC सर्किटचा का? काल मी चार्ट दिला होता परत. पण परत लिहितो. सिरीज RLC म्हणताय ना? हे बघा 1/R √L/C. हा सिरीज RLCचा क्वालिटी फॅक्टर. सिरीज RLCचा. ठीक आहे. पॅरलल RLCचा मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती त्याची. हा पॅरलल RLC. ठीक आहे. पॅरललला बघा पहिला R येतं, परत 2 लाईन येतात, परत L येतं.
म्हणजेच क्वालिटी फॅक्टर काय येतो, क्यू इज इक्वल टू आर अंडर रूट सी बाय एल. पॅरलल लाईन, उभ्या दोन लाईन म्हणजे सी, ह्या शब्दातच आहे क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला. ठीक आहे. आर, पहिला आर आला म्हणून पहिला आर, त्यानंतर उभ्या दोन लाईन म्हणजे कॅपॅसिटर आला, त्यानंतर लास्टला एक सिंगल लाईन म्हणजे इंडक्टर आला. फॉर्म्युलाचा सिक्वेन्स, फक्त अंडर रूट विसरू नका, तेव्हा काय नाही अंडर रूट, ते लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पॅरलल मध्ये हे पॉईंट डिस्कस करू. बघा 5 पॉईंट कुठले कुठले महत्वाचे आहेत. तिथे काय असतो, आय मिनिमम असतो, आय मिनिमम असतो. दुसरा पॉईंट काय आहे, झेड मॅक्सिमम असतो. ठीक आहे. तिसरा पॉईंट काय आहे, यस, करंट एम्प्लीफायर सर्किट. करंट एम्प्लीफायर सर्किट. आणि काय असतो मग करंटचा फॉर्म्युला, आय एल इज इक्वल टू आय सी इज इक्वल टू क्यू टाइम्स आय एस, क्यू टाइम्स आय एस. ठीक आहे. आणि पाचवा पॉईंट काय आहे, रिजेक्टर सर्किट. रिजेक्टर सर्किट. ओके. बघा पॉवर सिस्टम मध्ये आपण नॉर्मली पॅरलल रेझोनन्स करतो, सिरीज रेझोनन्स करत नाही. सिरीज रेझोनन्स होतच नाही, पण मोस्टली जे लाईनमध्ये सिरीज कॅपॅसिटर ऍडच करत नाही. जनरेशन साईडला, जनरेशनची जी लाईन येते तिथे एखाद्या लाईनला असतो कॅपॅसिटर फॉर स्टेबिलिटी पर्पज आणि लाईनचा रिॲक्टन्स कमी करायला, पॉवर फ्लो मॅक्सिमम ट्रान्सफर करायला एक असतं. पण तिथं पण भीती असते की सबसिंक्रोनस रेझोनन्स होईल त्यानं. ठीक आहे, त्या कॅपॅसिटरमुळे. पण त्याची प्रिकॉशन्स घेतली जाते. जनरेटर इज मोस्ट मोस्ट हेवीली प्रोटेक्टेड इक्विपमेंट इन पॉवर सिस्टम. ठीक आहे, त्यामुळे त्याची काळजी घेतलेली असते त्यांनी. पण तिथं रेझोनन्सचे चान्सेस असतात. पॅरलल रेझोनन्सला काय होणार आहे, पॅरलल रेझोनन्स जर झाला, आणि ऍक्च्युली हे होतंय, पॅरलल रेझोनन्स कन्सेप्ट आहेच आपल्या ह्याच्यात, जे आपण पीएलसीसी बघतो, पॅरलल पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन. त्यात जे रिॲक्टर असतात, आता तुमची कंपनी कॅपॅसिटर सप्लाय करते त्यासाठी, म्हणजे त्याला कपलिंग कॅपॅसिटर म्हणतात ना, सीसी. कपलिंग कॅपॅसिटर आणि रिॲक्टर असतो, ते पॅरलल मध्ये जोडलेले असतात एकमेकांच्या. ते रेझोनन्स करतातच तिथं, पॅरलल रेझोनन्स करतात. त्यामुळे तिथं त्या पॉवर लाईनच्या फ्रिक्वेन्सीज असतात त्या ग्राउंड व्हायला मदत होते. पण तिथं पॅरलल रेझोनन्स होतोय, सिरीज रेझोनन्स आपल्या सर्किटमध्ये होत नाही. सिरीज रेझोनन्स झाला तर व्होल्टेज जे इंडक्टर आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे ना, ते क्यू टाइम्स सप्लाय व्होल्टेज जातं. तुम्ही विचार करा, आपल्या आपल्या सिस्टम मधले जे इंडक्टर आणि म्हणजे रिॲक्टर आणि कॅपॅसिटर आहेत ना, ते हायली क्वालिटी फॅक्टर असलेले इंडक्टर आणि कॅपॅसिटर आहेत. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक धरूनच चालू, जर 10 जर घेतला आपण क्वालिटी फॅक्टर, सिम्पल 10 तर असतोच नॉर्मली चांगल्या क्वालिटीच्या कॅपॅसिटरचा आणि रिॲक्टरचा. आपले व्होल्टेजेस आहेत अराउंड, आता तर 400 केवीला गेलो आपण, 400 इंटू 10, 4000 केव्ही व्होल्टेज डायरेक्ट रिॲक्टरच्या आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉस येते. संपलंच, कार्यक्रम झालाच तिथं. ठीक आहे. कोण तर असेल त्याच्या आसपास, ते एक मला पण आता हळूहळू कळायला गोष्टी की एवढे डेंजर असतात ते. ठीक आहे. आपण म्हणजे मी ह्याच्या आधी चेष्टन बोलत होतो हे, पण ते एवढं डेंजर असतंय, एखादं फुटलं बिटलं ना ते, तर बुलेट सारख्या त्यातून ते हे निघते, म्हणजे बॉम्ब पडतो ना ते, हे असतं बघा, ते छर्रे असतात त्याच्यात, त्या बॉम्ब मध्ये छर्रे कसं पेनिट्रेट करतात. मॅक्सिमम डॅमेज माणसाला त्याच्यामुळेच होते. आपलं यार्डात पण त्याच्यामुळेच होते जास्त डॅमेज. छर्रे एवढं फुटतात, माणूस असं उभारलाय, चाळणच झाली त्याची, डायरेक्ट गायबच. एवढं डेंजर आहे ते. मोठ्या मोठ्या भिंतीला होलं पाडलेत त्यानं, असं पण आहे.
त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा या. हे हे जास्त करून आपल्याला जनरेशन अटॅच्ड पॉवर स्टेशन असतात ना, तिथं हे सिरीज रेझोनन्सचा कन्सेप्ट बघायला मिळतो. ठीक आहे. पण तिथं होत नाही नॉर्मली, त्याची प्रिकॉशन घेतली जाते. एखाद वेळी ती फिनॉमिना येते. अंडर व्होल्टेज झालं तर ते येऊ शकते. अंडर फ्रिक्वेन्सी झालं तर, व्होल्टेज नाही, अंडर फ्रिक्वेन्सी झालं तर. बघा याचं उत्तर सांगा आता. हे झालेलं आहे आपलं, लिहून दिलं होतं मी तुम्हाला. बरं पहिला सांगा, ही म्युच्युअल ऍडिटिव्ह आहे का म्युच्युअल सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी? येस, करेक्ट. एक मार्क मिळाला. म्युच्युअल सबट्रॅक्टिव्ह आहे. येस, करेक्ट. म्हणजे मी फॉर्म्युला कसा सांगितला होता बघा, म्युच्युअल ऍडिटिव्ह आणि म्युच्युअल सबट्रॅक्टिव्ह. फॉर्म्युला पहिला एकच लिहायचा. सुरुवातीला प्रॅक्टिस करताना करायची असं. एकदा प्रॅक्टिस झाली की परत काय गरज लागत नाही. फॉर्म्युला एकच लिहायचा. L1 L2 डिवायडेड बाय L1 प्लस L2. ठीक आहे. हा लिहिला. 2 इंडक्टर पॅरल मध्ये असताना त्याचा इक्विव्हॅलंट. पण ज्यावेळी म्युच्युअल रोल मध्ये येतो त्यावेळी मग काय लिहिणार मी? इथं लिहिणार मायनस एम स्क्वेअर, इथे लिहिणार -2m. इथं पण तसाच फॉर्म्युला यायचा. एल इक्विव्हॅलंट L1 L2 डिवायडेड बाय L1 प्लस L2. आता एक नोटीस करा, जिथं प्रोडक्ट आहे ना तिथं एम चा पण प्रोडक्ट असणार ऑब्व्हियसली, म्हणून तिथं एम स्क्वेअर. जिथं ऍडिशन आहे तिथं एम ची पण ऍडिशन असणार, म्हणून 2m. फॉर्म्युला लक्षात ठेवायला फार सोपे आहे. ते थोडंसं लॉजिकल त्यात वापरलं ना लक्षात राहतात. एक एक जण म्हणते ते फॉर्म्युलेच पाठवत नाहीत. तुमच्यातले बरेच जण होते, कारण ते फॉर्म्युलाकडे थोडंसं आपण डोळसपणे बघत नाही. मग इथं -m स्क्वेअर, इथं पण फॉर्म्युला लिहिला, इथं -2m. हा, हा फॉर्म्युला लिहिला. आता काय प्रश्न विचारायचा? म्युच्युअल ऍडिटिव्ह म्हणजे ह्याची व्हॅल्यू जास्त असणार. म्युच्युअल सबट्रॅक्टिव्ह याची एल इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू कमी असणार. मग एल इक्विव्हॅलंट कमी कधी येणार आहे बघा, डिनॉमिनेटरला फक्त इथं प्लस साइन ऍड केल्यावर. आता तिथं असं पण होऊ शकते बरं का कधी कधी, म्हणणार म्युच्युअल ऍडिटिव्हला जास्त असतोय म्हणून न्यूमरेटरला प्लस साइन ऍड होऊ शकते. तर तिथे एक लक्षात ठेवायचं, न्यूमरेटर ऑलवेज निगेटिव्ह. आणि एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, न्यूमरेटर ऑलवेज निगेटिव्ह. होते होते. आता इथे तसा फॉर्म्युला हा आहे बघा, फॉर्म्युला बी आहे. होते हा, ठीक. हो, थोडंसं प्रॅक्टिस केलं ना, आणि प्रॅक्टिस करताना आपण हे जे डिस्कस करतोय ना, ही वाक्य बॅक ऑफ द माइंड तुमची चालली पाहिजेत. हा, व्हिडिओ परत रिपीट बघायचे मग फास्ट फॉरवर्ड त्यानं. हा, ऑन इन्क्रीजिंग द क्यू फॅक्टर ऑफ कॉइल. ऑन इन्क्रीजिंग द क्यू फॅक्टर ऑफ कॉइल. बघा क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला काय दिला होता बघा, क्यू इज इक्वल टू KVR डिवायडेड बाय KW. ठीक आहे. आता क्वालिटी फॅक्टर वाढतोय, याचा अर्थ काय व्हायला लागले? KVR वाढणार आहे. KVR वाढणार. KVR वाढलं तर पॉवर फॅक्टर काय होतोय? ड्रॉप होतो. ऑन इन्क्रीजिंग क्वालिटी फॅक्टर ऑफ कॉइल पॉवर फॅक्टर डिक्रीजेस. हा आहे ना तसा. Q इज इक्वल टू ω0 डिवायडेड बाय बँडविड्थ. हा पण एक फॉर्म्युला आहे. ω0 म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय बँडविड्थ, क्वालिटी फॅक्टर.
ठीक आहे, पुढे जाऊ. The value of current at resonance in series RLC circuit is affected by the value of R फक्त रेजिस्टन्स. कारण ऍट रेझोनन्स काय असतो, फक्त रेजिस्टन्सच असतो सर्किटमध्ये. ठीक आहे, करेक्ट. In a given RC circuit, the current reaches its maximum value. Current reaches its maximum value. सांगा. का बरं? हा बरोबर, म्हणजे मला अप्रोच पाहिजे होता हा. ज्यावेळेस तुम्ही स्विच क्लोज केला, ट्रान्झिएंट मध्ये मी सांगितलं होतं, ट्रान्झिएंट मध्ये कॅपॅसिटर शॉर्ट सर्किट असतो. कॅपॅसिटर शॉर्ट झाला आणि नंतर नंतर ते ओपन होणार आहे. स्टेडी स्टेटला डीसी साठी कॅपॅसिटर ओपन सर्किटचा आहे ना. म्हणजे बघा, इनिशियली ऍट टी इज इक्वल टू 0 कॅपॅसिटर शॉर्ट सर्किट आहे, आणि टी इज इक्वल टू इन्फिनिटी किंवा टी इज इक्वल टू लिहायचं नसतं कधी, टी टेन्स टू लिहायचं असते. हे आता मॅथ्स मधले पण रूल आहेत मध्ये. टी टेन्स टू इन्फिनिटी लिहायचं असतं, कधी इज इक्वल टू नसतं ते. ठीक आहे, तर कॅपॅसिटर काय असतो, ओपन सर्किट. मग ज्यावेळी शॉर्ट सर्किट असणार त्याच वेळी मॅक्सिमम करंट फ्लो होणार, म्हणजे इमिजिएटली आफ्टर टर्निंग ऑन द स्विच. डीसीच आहे, डीसीच आहे, डीसीच आहे. प्लस मायनस लिहिलेलं आहे. आता बघा, मी एक असा क्वेश्चन विचारतो. बरं ठीक आहे, त्याला जरा कंट्रोल सिस्टमचं नॉलेज लागेल. व्होल्टेज अक्रॉस जर असं विचारलं बघा, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर मॅक्सिमम कधी जाईल. आता इथं करंट विचारला ना, ठीक आहे, करंटचं तर उत्तर आलं. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर मॅक्सिमम कधी जाईल. हा नाही नाही, बघा ते ते एक कन्सेप्ट आहे. ज्यावेळी स्विच क्लोज करतो त्यावेळी व्होल्टेज असं वाढते. ठीक आहे, ओके. आणि बघा, एक मी असं म्हणतो इथं VC ऑफ टी, आणि इथं म्हणतो टी टेन्स टू इन्फिनिटी. ठीक आहे, तर इथं कुठं तर तो VC ला पोहोचतोय. VC म्हणजे VS ला, सॉरी, VS ला पोहोचतो. तर ती व्हॅल्यू असते 4 टाऊ. ठीक आहे, 4 टाऊ, 4 टाऊ टू 5 टाऊ. 4 to 5 टाऊच्या रेंजमध्ये असताना तो हा 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 ते सेटलिंग टाइम म्हणतो आपण त्याला, सेटलिंग टाइम. तर त्याच वेळी तो तिथं मॅक्सिममला जातो. ठीक आहे, एक मिनिट. कुठली स्टेप वेव्ह. हा पण ही म्हणजे, हा म्हणजे ही कशी प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल वेव्ह फॉर्म आहे. ठीक आहे, जर आपण बघा हे टाइम पिरियड कमी असतं ना, आपण काय करतोय, ती वेव्ह फॉर्म झूम करून बघतोय. बघा ही ही अशीच आहे, दिसताना तुम्हाला अशीच दिसणार, दिसताना अशीच दिसणार. कारण इथला जो टाइम पिरियड आहे ना, हा टाइम पिरियड हा फार कमी असतो, एकदम मिली सेकंड मायक्रो सेकंड मध्ये असतो. मग आपण स्विच ऑन केले केले ते डायरेक्टच आपल्याला अशीच दिसणार आहे, हीच दिसणार आहे.
पण ज्यावेळी आपण ते टाइम स्पॅन वाढवत जातोय, वेव्हफॉर्म जवळ बघत जातो, त्यावेळी ते आपल्याला स्मूथ राईज दिसतो. ठीक आहे. 4 टाऊ. आणि 4 टाऊच्या वेळेला बघा इथं काय येतं, इथं अराउंड म्हणजे 2% एरर येतो. 2% एरर म्हणजे 98% फायनल व्हॅल्यूला पोहोचलेले असते. 98% ऑफ फायनल व्हॅल्यूला पोहोचलेले असते. म्हणजे तेच सेटलिंग टाइम घेतात. 5 टावला तर एक्झॅक्टलीच पोहोचते. थोडंसं 99.9% तिथेपर्यंत पोहोचलं जाते 5 टावला. 4 to 5 टाव लक्षात ठेवा. हे कंट्रोल सिस्टम मध्ये अजून होणार आहे. पण इथं ह्याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन येऊ शकतो हा क्वेश्चन. आता गुगली काय करू शकते ते, आता तुम्हाला बघा हेच ऑप्शन असणार. बरं मला सांगा चला तुम्ही याचं उत्तर सांगा आता. काय येणार उत्तर? त्याचा ऑप्शन आहे का बघू आपण. इन गिव्हन आरसी सर्किट व्होल्टेज रिचेस इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू. टाइम कॉन्स्टंट करेक्ट. टाइम कॉन्स्टंट आरसी, याचा आरसी आहे टाइम कॉन्स्टंट. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, मग आरसी कॅल्क्युलेट करायला लागेल. मग 100 इंटू 5 इंटू 10⁻⁻6 म्हणजे ते किती आलं बघा, 0.5 किती आलं, येस 0.5 मिली सेकंद. 0.5 मिली सेकंद. आणि गुणिले 5 जर केलं किंवा गुणिले 4 जर केलं, पण गुणिले 4 केलं तर मग किती येते, 2 मिली सेकंद. 2 मिली सेकंद येते. गुणिले 5 केलं तर 2.5 मिली सेकंद पर्यंत त्यांनी मायक्रो सेकंद मध्ये दिले. पण असे पण ऑप्शन असू शकतात. व्होल्टेज रिलेटेड पण ऑप्शन असू शकतो बरं का. आता हे पण लक्षात ठेवा, 4 टाऊच्या वेळेला 98% ऑफ फायनल व्हॅल्यूला पोहोचते आणि 5 टाऊला 99.9 येतं बहुतेक पर्सेंट ऑफ फायनल व्हॅल्यू पर्यंत पोहोचते. ठीक आहे. मग दोन्ही ट्राय करून बघायचं कुठला ऑप्शन आहे जवळ त्याच्या. 4 टाऊच आहे कॅल्क्युलेशन मध्ये, 4 टाऊच आहे. पण काय काय जणांना काय काय जे असतात ना पेपर सेट करणारे, ते थोडस कॉमन सेन्स पण वापरतात स्वतःचा. वापरून नाही तसं कधी, कारण ही आपली थेरॉटिकल एक्झाम आहे ना. प्रॅक्टिकल नॉलेज कितीतरी असलं तरी नवीन एंट्री लेवलच्या लोकांना कसं एक्सपेक्ट करू शकतो आपण. हा हा हा. हा तुमच्या फील्डमध्ये टेक्निकलचा रोल फार कमी आहे ना, फार कमी आहे तसं. तुमच्या लेबरियल पोस्ट तिथं सगळं येणं बघायचं. नाही पण हा जरा तिथं कसं आहे, लोकांचा इतर लोकांशी इतर फील्डशी संबंधच नाही. त्याच्यामुळे लोकांना प्रॅक्टिकल नॉलेज आणि जे कॉमन सेन्सचा आयक्यू म्हणतो ना, तो फारच कमी आहे. फार म्हणजे फारच कमी आहे एक लोकांना. म्हणजे एक लोक आहेत बरं का, म्हणजे तसे स्मार्ट पण आहेत ज्यांचं पब्लिक डिलिंग आहे, थोडंसं लोकांबरोबर कम्युनिकेशन आहे, असे स्मार्ट पण लोक आहेत. पण ज्यांचं पब्लिक डिलिंग काय नाही ना, ते चार भिंतीच्या आतच हे करतात. ती अशा दुनियेत आहेत ना, त्यांना काय बाबा येण्याचा बाजार सगळा काय नव्हतं. ते वेगळ्याच दुनियेत आहेत. लय रेकॉर्ड व्हायला नको मला तिथं जायचंय परत. सरांचं म्हणणं आहे की टाइम कॉन्स्टंट ऑफ सिरीज आर एल सर्किट इज गिवन बाय L/R. आणि काय सांगायचं तुम्हाला. बरं चला या निमित्तानं अजून एक कन्सेप्ट सांगतो. टाइम कॉन्स्टंट 4 सर्किटचे आहेत बरं का. हे बघा, हे एक सर्किट आहे. त्यानंतर
एक सर्किट आहे. आता नॉर्मली ज्यावेळी आपण टाइम कॉन्स्टंट म्हणतोय बरं का, म्हणजे इन जनरल म्हणतोय, त्यावेळी प्रॅक्टिकल इंडक्टर आणि प्रॅक्टिकल कॅपॅसिटर कन्सिडर करायचे. ठीक आहे. आता दुसरी जरी केस कन्सिडर केली, टाइम कॉन्स्टंट तिथे एल बाय आर देणार आहे. म्हणजे दुसरी केस कन्सिडर कुठली, इंडक्टर पॅरलल विथ रेजिस्टर, तिथं पण टाऊ इक्वल टू एल बाय आरच घेणार आपण कॅल्क्युलेशनला. ठीक आहे. पण एक त्यातला एक बेसिक कॉमन सेन्स सांगतो, आपला इलेक्ट्रिकल सेन्स. ज्यावेळी टाइम कॉन्स्टंट ऑफ आर एल सर्किट म्हणलं इन जनरल, त्यावेळी आपण प्रॅक्टिकल इंडक्टर कन्सिडर करायचं. आणि टाइम कॉन्स्टंट ऑफ आरसी सर्किट म्हणले त्यावेळी प्रॅक्टिकल कॅपॅसिटर कन्सिडर करायचं. हे सर्किट. ठीक आहे. त्यानंतर अजून एक कुठला आहे, याचा सांगा बरं टाइम कॉन्स्टंट. सांगा बरं काय ते, तुम्ही सांगा. आठवते काय? नाही नाही. नाही. हे बघा, इथं टाऊ इज इक्वल टू एल बाय आर आहे, इथं टाऊ इज इक्वल टू आर सी आहे, इथं टाऊ इज इक्वल टू 2 एल बाय आर आहे, आणि इथं टाऊ इज इक्वल टू 2 आर सी. ठीक आहे. लक्षात ठेवा या गोष्टी. सिरीज आर एल सी येईल. काय वाजवलं? पण पडालाय कशावर? असं आहे का? हा. ओके. 2 आर सी. पॅरलल. हा हा, पॅरलल आर एल आलं तरी, म्हणजे ते लिहून ठेवा वाटलं सर, तुम्हाला जर डाऊट वाटत असेल. हे बघा, या सर्किटला पण येस येस, तिथं पण हा. आता एलसी सर्किट आलं तर तिथं ऑसिलेटिंग फ्रिक्वेन्सी येते, रेझोनन्स होतं, तिथं टाइम कॉन्स्टंट येत नाही. हा, कारण तिथं ना आर इज इक्वल टू 0 येते, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे डॅम्पच होत नाही, ऑसिलेशन डॅम्प आउटच होत नाही, त्या अनडॅम्प्ड ऑसिलेशन होतात ते. ठीक आहे. आणि तिथं एलसी आलं तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी येते बरं का तिथं. तिथं टाइम कॉन्स्टंट ऍज सच आपण बोलत नाही. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन. A series LC circuit suddenly connected to DC voltage source V1. Current in this circuit at t is equal to 0 minus is equal to. हम्म. 0 मायनस म्हणले, 0 मायनस म्हणले, नाही 0 मायनसच आहे ते. हा हा. टी प्लसला पण 0 येणार, म्हणजे ते पण बरोबर आहे. टी इज इक्वल टू 0 प्लसला पण 0 येणार. का बरं? इंडक्टर. करेक्ट. इंडक्टर डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट. ठीक आहे. करेक्ट. फॉर एन RLC series circuit. करेक्ट करेक्ट. आता रिव्हिजन तर कालची थोडीशी. सिरीज रेझोनन्स मध्ये बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी सर्किट काय असतं? बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी सर्किट कॅपॅसिटिव्ह. करेक्ट.
कपॅसिटिव्ह, रेझोनन्स इंडक्टिव्ह. पॅरलल मध्ये करंट असं दाखवतो बरं का, मी करंटची वेव्हफॉर्म दाखवतो. हा, काय असतो इथं? इंडक्टिव्ह आणि याच्या पुढं कपॅसिटिव्ह. पॉवर फॅक्टरच्या बाबतीत पण तुम्ही तसंच म्हणणार. सिरीज रेझोनन्स मध्ये बिफोर रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी पॉवर फॅक्टर इज लिडिंग, रेझोनंट फ्रिक्वेन्सी लॅगिंग. ठीक आहे, पुढं the voltage phasor of circuit 10 angle 15 degree and current phasor is the active and reactive power in the circuit are. बघून सांगा, बघून सांगा, बघून सांगा. ऍक्टिव्ह पॉवर तर सांगा मला लगेच. हम्म, हा, आता ती पीक व्हॅल्यू दिलेली आहे, कन्सिडरच करायची. काय ते ए नाही बघा, 27. ओके, तुम्ही कुठली व्हॅल्यू कन्सिडर केली? तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे इथं, दिलेली आरएमएस व्हॅल्यू कन्सिडर करायची का पीक व्हॅल्यू कन्सिडर करायची? हा, नाही, आरएमएस कन्सिडर करायची. पीक व्हॅल्यू कन्सिडर केलं तर उत्तर दुसरं येते. ज्यावेळी काय मेन्शन केलेलं नसतं क्वेश्चन मध्ये, त्यावेळी दिलेले व्हॅल्यू आरएमएस व्हॅल्यू पकडायचे. आता हे बघा, बाय डिफॉल्ट आहे, तुम्हाला सांगतो. आता डी, तुम्ही काय सांगितलं आन्सर? ए सांगितलं काय? ए कॉस 60 हो, 60 येणार पॉवर फॅक्टर अँगल, कारण हा असा आहे ना, हे बघा रेफरन्स इथं व्ही बार आहे आणि इकडं आय बार आहे. हा आहे -45 आणि हा आहे 15, म्हणजे ओव्हरऑल अँगल झाला 60 डिग्री. पाऊस यायला. ठीक आहे, म्हणजे बघा काय येणार, पी इज इक्वल टू व्ही आर एम एस आय आर एम एस कॉस फाय. व्ही आर एम एस किती आहे? 10 इंटू आय आर एम एस 2 इंटू कॉस 60, 10 वॅट. ठीक आहे, आणि क्यू काय येणार? व्ही आर एम एस इंटू आय आर एम एस साइन फाय, 10 इंटू 2 इंटू साइन 60, साइन 60 √3/2 म्हणजे 0.866. 1.7 जरी मल्टिप्लाय केलं 17.32 VAR. हा, मी तुम्हाला काय सांगत होतो बघा, गोष्ट काय सांगायची राहिली. बाय डिफॉल्ट काय कन्सिडर करायचं? बाय डिफॉल्ट पहिला पॉइंट, व्होल्टेज जर कुठले मेन्शन केले नसतील तर ते आरएमएस व्होल्टेजेस घ्यायचे. व्होल्टेजेस कुठले तर मेन्शन केले नसेल, कुठल्याही व्हॅल्यू मेन्शन केलं नाही, पीक व्हॅल्यू का ऍव्हरेज व्हॅल्यू का आरएमएस व्हॅल्यू असं काही जर मेन्शन केलं नसेल तर आरएमएस व्हॅल्यूज घ्यायची. ठीक आहे, दुसरं, जर व्होल्टेजेस मध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज असं जर काय मेन्शन केलं नसेल तर ऑलवेज टेकन ॲज लाईन व्होल्टेज. ऑलवेज काय घ्यायचं? लाईन व्होल्टेजच घ्यायचं. ठीक आहे, थ्री फेज मध्ये, थ्री फेज सिस्टम मध्ये.
आणि जर सिक्वेन्स कुठला दिला नसेल, तर तो कायम RYB क्लॉकवाईज घ्यायचा. RYB क्लॉकवाईज घ्यायचा. ठीक आहे, प्रिफेस मध्ये. तर पुढं चल, a voltage source V with internal impedance R plus JX is driving such a load as to have maximum power transfer. The power transfer to load is given by. ट्राय करा बरं याचं उत्तर. लोडला, हा. का बरं? हम्म. करेक्ट करेक्ट. म्हणजे सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय आहे तिथं, जो तुम्ही म्हणजे सांगितला, तो R-JX घ्यायचा लोड. तिथं रिॲक्टन्स कॅन्सल होतोय. ठीक आहे, सर्किटमध्ये फक्त रेजिस्टन्स राहतो. मग काय येणार तिथं? पी मॅक्स इज इक्वल टू V स्क्वेअर डिवाइडेड बाय 4, ऑप्शन सी. महत्वाचा पॉईंट हाच आहे की हा जर इंटरनल इम्पिडन्स दिला असेल, तर जो आपण लोड कन्सिडर करणार आहे तो R-JX असणार. ठीक आहे, R-JX. पुढं. हम्म, सांगा बरं. हम्म. काय? पॉवर अँगल, फेज अँगल विचारले. हम्म. ओके. हा. नाही, काय करत आहे? विचार करा की बघा त्याच्यात. फेज अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट म्हटले. सिंपल आहे, काय नाही अवघड. दोन्ही केसेस पकडा. नाही, प्लस कुठं होणार आहे? हे बघा, हे बघा. रेफरन्स इथं प्लस अल्फा आहे, म्हणजे हा झाला असा होऊ शकतोय, हा झाला अल्फा. त्यानंतर बघा प्लस बीटा आहे, मग तो पण असा होऊ शकतोय, हा झाला बीटा. या दोन्हीतला अँगल म्हणजे फाय. आता ही एक केस होऊ शकते, अजून कुठली केस होणार आहे? येस, बघा हे हे होणार बीटा आणि हे होणार अल्फा. अल्फा यांच्यातला अँगल म्हणजे इथं काय झाला? बीटा मायनस अल्फा, आणि इथं काय झाला? अल्फा मायनस बीटा. ठीक आहे, बघा बरं. बी. सोपे असत क्वेश्चन हे.
चुकायला नको. In two admitter method measuring power in three-phase system, one admitter read is negative, implying. हम्म. नाही, बरोबर आहे ते. डी तर 0.5च्या खाली गेलं तर पण त्याचं डिटेल डिस्कशन आपण मेजरमेंट मध्ये करू. ठीक आहे. मी काल पण एक क्वेश्चन होता याच्या रिलेटेड. तर बरं ठीक आहे, आलायच आता 2 क्वेश्चन आलेत, त्यामुळे निग्लेक्ट करायला नको. घेऊ, चला काय जाऊ दे, घेऊया. आता आहे बघा, 3 फेज सिस्टम आहे ही. पॉवर मेजर करायला आपण वापरतो. तर इथं एक वॅटमीटर असतं. तर वॅटमीटरचं ओके, काय बघा, ही वॅटमीटरची करंट कॉईल, ही प्रेशर कॉईल, ही करंट कॉईल, ही प्रेशर कॉईल, असं. आणि इकडं पुढं टू लोड आहे. त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं नाही. आपल्याला फक्त इथं ह्याच्याशी संबंध आहे. टू वॅटमीटर मेथड ही अशी असते. RYB हा सिक्वेन्स आहे. हा आहे W1, हा आहे W2. W1 काय मेजर करतो बघा, VL IL cos 30 - 5. आणि हा काय मेजर करतो, VL IL cos 30 + 5, 30 + 5. ठीक आहे. आता आपल्याला फक्त याच्यावरच फोकस करायचा आहे. आता फाय म्हणजे काय आहे, फाय म्हणजे पॉवर फॅक्टर आहे. इथं फाय म्हणजे काय, पॉवर फॅक्टर. मग आता आपल्याला केसेस बघायचे त्याच्यात. बघा, पॉवर फॅक्टर कुठले कुठले असू शकतात. पॉवर फॅक्टर सगळ्यात पहिला 0. त्यानंतर पॉवर फॅक्टर काय असू शकतो, नाही उलट येऊया आपण, 0च नको. पॉवर फॅक्टर युनिटी. ठीक आहे. पॉवर फॅक्टर एक मिनिट, मी पहिला फाय म्हणतो. फाय पहिला काय असू शकतो, फाय म्हणजे अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. तो पहिला 0 डिग्री असू शकतोय. मग फाय 30 डिग्री असू शकतोय. फाय 45 डिग्री असू शकतो. फाय 60 डिग्री असू शकतो. आणि फाय 90 डिग्री असू शकतो. या पॉसिबल केसेस आहेत. ओके. आता फाय जर 0 असेल तर बघा इथं लिहितो मी पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर किती येणार, 1. फाय 30 डिग्री असेल म्हणजे कॉस 30 0.866, कॉस 45 0.707, कॉस 60 0.5, कॉस 90 0. ठीक आहे. आता इथं W1, इथं W2. आणि इथं W1 + W2, W1 + W2. आणि लास्टला रिमार्क पण लिहू. इथं एक रिमार्कचा कॉलम करू.
रिमार्क. ओके. आता बघा, 5 0 जर टाकला इथं मी, हे W1 आहे, इथं W2 आहे. 5 जर 0 टाकला तर तुम्हाला काय दिसतं बघा, W1 इज इक्वल टू W2. म्हणजेच मी W1 लिहितो इथं, VL IL cos 30. cos 30 म्हणजे cos 30 किती येते, √3/2. म्हणजेच मी असं लिहू का, बघा, √3/2 VL IL. तसं इथं पण काय असणार, √3/2 VL IL. ठीक आहे. W1 प्लस W2 √3 VL IL. रिमार्क काय, बोथ वॅटमीटर शोज सेम रिडिंग. सेम रिडिंग. त्यानंतर फाय 30 डिग्री. फाय जर 30 डिग्री असेल तर बघा काय होतंय, इथं टाकून बघा, फायची व्हॅल्यू 30 डिग्री टाकली वर, तर 30 मायनस 30 0. 0 आला तर cos 0 1, म्हणजेच VL IL. W1 काय शो करणार, VL IL. W2 cos 60. cos 60 म्हणजे 1/2, म्हणजेच VL IL बाय 2. ठीक आहे, VL IL बाय 2. दोन्हीची बेरीज केली किती येते, 3/2 VL IL. रिमार्क काय, W1 इज इक्वल टू 2W2. ओके. मग 545 डिग्री, 45 डिग्री जर टाकलं तिथं तर ठीक आहे, 45 डिग्रीला काय येणार नाही, तिथं cos 15 डिग्री येणार. cos ऑफ मायनस थिटा, cos थिटा पॉझिटिव्हच असतं रिडिंग, त्यामुळं 30 मायनस 45 झालं, -15 डिग्री. तर cos 15 किती येतं बघा, पण त्याची गरज नाही. ठीक आहे, हे आपण उगतच घेतलं, हे विचारत नाही 45 डिग्रीचं, तरी पण लिहून ठेवणार असं लिहून ठेवा. cos 15 डिग्री किती येतो बघा, cos 15 डिग्री 0.96 येते. कॅन्सल करूया काय, बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चला. कारण ते 45 ते विचारत नाहीत, पण ते घेतलं मध्ये. हा 60 आणि 90. जर बघा 60 आणि 90, 60 घेतलं म्हणजे इथं 60 डिग्री घेतलं, 60 डिग्री, 30 मायनस 60 किती येते, 30 डिग्री. cos 30 किती येते, √3/2 VL IL. आणि इथं जर 60 डिग्री टाकलं तर 30 प्लस 60 90, cos 90 0. हा इथं बघा काय येणार आता, 1 वॅटमीटर शो 0 रिडिंग. म्हणजे टोटल पॉवर मेजर्ड बाय ओनली 1 वॅटमीटर. ज्यावेळी 60 डिग्री असतो, पॉवर फॅक्टर अँगल 60 डिग्री असतो, त्यावेळी टोटल पॉवर इज मेजर्ड बाय ओनली सिंगल वॅटमीटर, ओनली 1 वॅटमीटर. आणि एक गोष्ट नोटीस करा, हळूच हळूच गोष्ट एक नोटीस करा, कुठली, मी वरच्या वॅटमीटरला निगेटिव्ह लिहिलंय, खालच्याला पॉझिटिव्ह लिहिलंय. ठीक आहे, म्हणजे मी वरचा वॅटमीटर असं म्हणतो की तो हायर मेजर करणार आहे कायम, खालचा वॅटमीटर लोअर व्हॅल्यू मेजर करणार आहे. का, कारण तिथं मायनस आहे ना, कॉस्टची लो व्हॅल्यू असते ती हायर व्हॅल्यू मेजर करते. कॉस्टचा जो अँगल जेवढा कमी तेवढी त्याची व्हॅल्यू जास्त, म्हणून cos 0 1 येते, cos 90 0 येते. कॉस मधला अँगल जितका कमी तितकी त्याची व्हॅल्यू जास्त, म्हणून W1 नॉर्मली असं म्हणायचं की तो हायर व्हॅल्यू मेजर करतोय. जर तुम्ही हे लॉजिक ठेवलं तर तुम्हाला इथं 560 डिग्रीला तुम्हाला कळून येते की टोटल पॉवर इज मेजर्ड बाय W1 W2. ह्या गोष्टी थोड्याशा ऑब्झर्व करा. जिथं मी मायनस साईन घेतलं ना, तर
फाय 60 डिग्रीला तो सगळी पॉवर मेजर करणार आहे. समजलं? हे ऑब्झर्व करा ही गोष्ट. मी इथं काय लिहू? टोटल पॉवर मेजर्ड बाय ओनली 1 वॅटमीटर. आता तिथंच तुम्ही वहीत लिहून ठेवू शकताय की अदर वॅटमीटर शोज 0 रिडिंग. ठीक आहे. ठीक आहे. पुढे बघा काय असणार. आता 90 डिग्री. कॉस 30 मायनस 90 कॉस 60. कॉस 60 म्हणजे किती आलं? VL IL बाय 2. आता कॉस 30 प्लस 90 म्हणजे आला कॉस 120. कॉस 120 म्हणजे साइन 30 निगेटिव्ह. पुढे गेली व्हॅल्यू. म्हणजे जर तुम्हाला हे नाही लक्षात आलं बघा, कॉस 30 प्लस 90 सरळ फॉर्म्युला वापरा. कॉस ए म्हणजे कॉस 30 कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. बस इथे तुम्हाला लक्षात येते मायनस साइन 30 म्हणजे इथं आलं व्हॅल्यू मायनस साइन 30 म्हणजे हाफ आणि VL IL बाय टोटल पॉवर काय येणार? 0. म्हणजे तिथं मी रिमार्क काय लिहिणार? W1 इज इक्वल टू मायनस W2. टेबल म्हणताय ते बरोबर आहे. ते टेबल कन्फ्युज होते, पण सगळ्यात म्हणजे मी तर ह्याच्यावरच लक्षात ठेवते. तुम्ही मला जर विचाराल पर्सनली, कारण एक 30 मायनस 5 लक्षात ठेवायचा, एक 30 प्लस 5 लक्षात ठेवायचा आणि आपल्या डोक्यात पटपट फायचे व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतोय. ते जर टाकत गेला आपल्याला लगेच रिडिंग मिळते. ठीक आहे. बघा आता याचा ऑप्शन आहे काय? ऑप्शन डी. पॉवर फॅक्टर इज लेस दॅन 0.5. ठीक आहे. बरोबर. चल सांगा येतं उत्तर. बी. एकच मॅच होते. त्यांचं काय म्हणणं आहे बघा. युनिट स्टेप व्होल्टेज इज अप्लाइड टू T इज इक्वल टू 0 टू सिरीज RL सर्किट विथ इनिशियल कंडिशन. ठीक आहे. इनिशियल 0 कंडिशन. आता हा समजा हे जर असं व्होल्टेज अप्लाय केलं, पहिला ऑप्शन काय? इट इज पॉसिबल फॉर द करंट टू बी ऑसिलेटरी. नाही. करंट ऑसिलेटरी कधी होतोय? ज्यावेळी LC असेल सर्किटमध्ये, तर इंडक्टर आणि कॅपॅसिटर असेल तर करंट ऑसिलेटरी होतोय. तर इथं फक्त इंडक्टर आहे त्यामुळे पहिला गेला. तर व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर ॲट T इज इक्वल टू 0 मायनस इज 0. कारण बघा स्विचच क्लोज केला T इज इक्वल टू 0 ला. T इज इक्वल टू 0 मायनसला ते ओपन असणार.
इज इक्वल टू 0 मायनसला स्विच ओपन असणार. आता हे लक्षात येते का? हे बघा, हे लक्षात येते 0 मायनस म्हणजे कळते का नाही? नाही कळालं विचारा की मग मला, विचारा काय म्हणायचं मास्तरी 0 मायनस घेतलाय त्याचा अर्थ काय? हे बघा सोप्या भाषेत सांगतो. तर कुठला पण टाइम इन्स्टंट घेतलं कसं असते बघा, ह्याच्यात ना ट्रान्झिएंट मध्ये टाइम रिलेटेड पॅरामीटर्स मध्ये तिथं एक अशी कन्सेप्ट आहे, तिथं म्हणायचं अहम ब्रह्मास्मी. म्हणजे मी इथनं टाइम चालू, मी जिथं म्हणतो तिथनं टाइम चालू, मग तिथनं टाइम चालू तर म्हणा 0, इथनं पुढे टाइम चालू, आता हा 0 इन्स्टंट, याच्या पुढे गेला, पुढे चालला टी इज इक्वल टू 0 प्लस, याच्या माग टी इज इक्वल टू 0 मायनस. ठीक आहे. आता याला मोर प्रिसाइजली जर दाखवायचं म्हटलं आपल्या सिस्टम मध्ये, तर ते कसं दाखवतो आपण? हा जो इन्स्टंट आहे तो टी इज इक्वल टू 0 मायनस, सॉरी टी इज इक्वल टू 0, हा जो आहे टी इज इक्वल टू 0. याच्या जस्ट पुढचा थोडाच, आता समजा इथं जर मी 1 सेकंड म्हणलं, जर 1 सेकंड म्हणलं, तर याचा थोडासा पार्ट म्हणजे टी इज इक्वल टू 0 प्लस म्हणजे जस्ट पुढचा, तो मी असा लिहिणार. आणि हा म्हणजे त्याच्या जस्ट पाठीमागचा. तर हे टाइम इन्स्टन्सेस मिळाले मला. हा जो टाइम इन्स्टंट आहे तो टी इज इक्वल टू 0 प्लस, आणि हा जो टाइम इन्स्टंट आहे टी इज इक्वल टू 0 मायनस, आणि इथं असणार आहे -1 सेकंड. ठीक आहे, -1 सेकंड. टी इज इक्वल टू 0, जिथं मी स्विच क्लोज केला त्याच्या लगेच पुढं, जस्ट पुढं. ठीक आहे, आणि टी इज इक्वल टू 0 मायनस त्याच्या जस्ट पाठीमागं, जास्त पाठीमागं नाही. आता हे मागं म्हणजे बघा, आता दोन गोष्टी होत्यात. 1 सेकंड म्हणजे फार मागं झालं, ते जास्त पाठीमागं. टी इज इक्वल टू 0 मायनस म्हणजे जस्ट आधीचा इन्स्टंट, टी इज इक्वल टू 0 प्लस म्हणजे जस्ट पुढचा इन्स्टंट. 1 सेकंड म्हणजे फार पुढे झालं ते. तुम्ही जर, कारण आपली सायकलची, एका सायकलची फ्रिक्वेन्सी किती असते, टाइम पिरियड किती असतो, 20 मिली सेकंड. 20 मिली सेकंड बघ केवढं कमी आहे ते. 1 सेकंद आणि 20 मिली सेकंद यात कितीचा फरक आहे? मोठा फरक आहे ना. 50 इन्स्टन्सेसचा फरक आहे. जर त्याला आपण फ्रॅगमेंट्स मध्ये तोडलं तर स्मॉल स्मॉल इन्स्टन्सेस 50 आहेत त्यात. मी फक्त एकच इन्स्टंट घेणार, टी इज इक्वल टू 0 प्लस म्हणजे एकच इन्स्टंट. 1 सेकंड म्हणजे फार पुढे झालं ते 50 इटरेशन्स नंतर. तर हे आहे, समजलं? मग काय म्हटलं त्यांनी, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर आहे टी इज इक्वल टू 0 मायनस. 0 मायनस म्हणजे पाठीमागं, स्विच क्लोज करायच्या आधीचा इन्स्टंट. स्विच क्लोज करायच्या आधी ते ओपनच होतं. हे बघा, हे ओपनच होतं, हे असं ओपनच आहे. इंडक्टर मध्ये पण इनिशियल कंडिशन्स काय नाहीये, 0 इनिशियल कंडिशन्स. म्हणजे ह्याच्यात काय एनर्जी स्टोअर नाही, म्हणजे त्याच्या अक्रॉस व्होल्टेज 0च असणार आहे. Yes. पुढं, द एनर्जी स्टोअर्ड इन इंडक्टर इज द स्टेडी स्टेट इन द, असं म्हणायला पाहिजे, द एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर ऍट स्टेडी स्टेट इज 0. नाही नाही, जास्त असणार. का बरं 0? कुठं? नाही नाही, असं कसं? हे बघा की स्विच क्लोज केला, ऍड इन द स्टेडी स्टेट कंडिशन असं म्हणले. नाही नाही, हा इन द स्टेडी स्टेट. आता तुम्ही डाऊट रेज केला, बाकीच्यांचं पण क्लिअर करतो.
आता इन द स्टेडी स्टेट म्हणजे बघा, ह्यातनं करंट काय होणार, त्यावेळी स्टेडीली फ्लो होणार. स्टेडी स्टेट कंडिशन मध्ये इंडक्टर शॉर्ट सर्किट असतो, शॉर्ट सर्किट, ठीक आहे. पण एनर्जी त्याच्यात स्टोअर होणार आहे ना, 1/2 LI स्क्वेअर. स्टेडी स्टेट मध्ये जर शॉर्ट सर्किट असला तर त्यातनं करंट जाणार आहे, पण त्याचा इंडक्टन्स आहे ना स्वतःचा, मग त्याच्यात एनर्जी स्टोअर होणार 1/2 LI स्क्वेअर. जेवढा काय करंट जाणार तेवढा, आणि त्याचा इंडक्टन्स. रेजिस्टर करंट इव्हेंच्युअली फॉल्स टू 0. नाही, इव्हेंच्युअली फॉल्स टू मॅक्सिमम, इव्हेंच्युअली गोज टू मॅक्सिमम, नॉट 0. ठीक, म्हणजे आन्सर काय आलं, बी. पुढे कसं बरं? हम्म. बर बर, तुम्ही आता म्हणला स्टेडी स्टेटला कॅपॅसिटर किती चार्ज होणार, 5 व्होल्ट. हा हा, बर, तरी किती होईल स्टेडी स्टेटला कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज किती येईल? येस, 4 येईल ना. 1 एम्पियर. हम्म, बरोबर. 0 मायनस म्हटलं. हम्म, नाही नाही, मला एक आन्सर सांगा. काय नाही, 0. तुमचं नाही, तुमचं बरं बघा. हे ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करत होता चांगलं, एकदा आन्सर बरोबर सांगून पुढे गेला तुम्ही, आणि त्यावेळी परत तुम्ही तुम्ही कन्फ्युज झालात त्यात. पण माझं एक सांगणं आहे, ज्यावेळी बघा ट्रान्झिएंटचे क्वेश्चन येतात त्यावेळी सर्किट ड्रॉ केल्याशिवाय कधी कंक्लुजनवर पोहोचायचं नाही, ठीक आहे. कारण ह्याच्यात बऱ्याच असे पॅरामीटर्स असतात की जे आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत, लगेच पडदेशी दिसत नाहीत. आता तेच बघा काय म्हणले, द स्विच इन द सर्किट हॅज बीन क्लोज्ड फॉर लॉंग टाइम. हॅज बीन क्लोज म्हणजे तो क्लोज होता, मग पहिला ते सर्किट काढलं मी. हॅज बीन क्लोज्ड फॉर लॉंग टाइम म्हणजे टी इज इक्वल टू 0 मायनस, कारण टी इज इक्वल टू 0ला तो ओपन करायला लागलेत ना. तुम्हाला टाइम स्पॅन लक्षात आला, हे बघा आलं लक्षात. इथनं टी इज इक्वल टू 0 मायनस आहे, टी इज इक्वल टू 0, आणि टी इज इक्वल टू 0 प्लस आहे. इथं स्विच काय केलाय, ओपन केलाय, म्हणजे ह्याच्या आधी क्लोज होता. म्हणजे टी इज इक्वल टू 0 मायनसला मी पडदेशी सर्किट काढणार, बाकीचं काहीच नाही बघा. ठीक आहे, हे सर्किट काढलं, 5 व्होल्ट, 1 ओहम, 1 मायक्रोफॅरेड आणि 4 ओहम. झिरो मायनस. आणि लकीली विचारले काय त्यांनी, ऍट टी इज इक्वल टू 0 मायनस द करंट थ्रू 1 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर इज, 1 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर इज, सांगू शकता तुम्ही किती? 0. कारण स्टेडी स्टेट कंडिशन आहे ना ही, स्टेडी स्टेट कंडिशन आहे. स्टेडी स्टेट कंडिशन मध्ये काय होतंय, कॅपॅसिटर ओपन, कॅपॅसिटर ओपन, कॅपॅसिटर ओपन झाला म्हणजे कॅपॅसिटर मधनं करंटच काय फ्लो होणार नाही हो. ओके, पण त्याच्या पुढं पण आपण डिस्कस करू. टी इज इक्वल टू 0 प्लस किंवा टी इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू 0ला काय कंडिशन असणार, टी इज इक्वल टू 0ला सर्किट काय असणार,
हम्म 1 येईल. टी इज इक्वल टू 0 ला. 0 ला. पण किती येईल करंट? करंट फ्लोईंग थ्रू कॅपॅसिटर. नाही, बघा की आपण सर्किट काढू. हे बघा. नाही, बघूया आपण काय येतं ते. बघा. आता इथं किती व्होल्टेज आहे ह्याच्या अक्रॉस? 4 व्होल्ट. तेच कॅपॅसिटरच्या अक्रॉस आहे. 4 व्होल्ट. ठीक आहे. टी इज इक्वल टू 0 ला स्विच क्लोज केला मी. काय केलं? ओपन केला. ओके, ओपन केलाय. म्हणजे हे सर्किट मधनं गेलं. त्यानंतर बघा कॅपॅसिटर काय झाला? कॅपॅसिटर झाला शॉर्ट. पण त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती आहे? हा, पोलॅरिटी बघा हा त्याची. ही प्लस मायनस आहे. ही प्लस मायनस पोलॅरिटी. पोलॅरिटी चेंज होता कामा नये. प्लस मायनस. ठीक आहे. आता हे काय कनेक्ट केलं तरी काय फायदा होणार नाही इथं. म्हणजे हे किती आलं? 4 व्होल्ट. हे किती आलं? 4 ओहम. ओके. हा, बघा बरं आता. कॅपॅसिटर करंट डिलिव्हर करणार. किती येणार करंट? 1 एम्पियर. 1 एम्पियर. ठीक आहे. आता टी इज इक्वल टू 0 प्लसला. टी इज इक्वल टू 0 प्लसला कॅपॅसिटर डज नॉट अलाउ सडन चेंज इन व्होल्टेज. म्हणजे टी इज इक्वल टू 0 प्लसला पण त्याच्या अक्रॉस व्होल्टेज तेवढंच राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे हेच राहणार आहे एवढं. टी इज इक्वल टू 0 प्लस capacitor does not allow sudden change in voltage. तर सर्किट काय राहणार? हेच राहणार. सर्किट हेच राहणार. ठीक आहे. आता टी टेन्स टू इन्फिनिटी. टी टेन्स टू इन्फिनिटी. त्यावेळी काय होणार? कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज होणार आणि तो ओपन होणार परत. म्हणजे तो जर ओपन झाला तर सर्किटमध्ये फक्त रेजिस्टर राहणार. काय त्याला व्हॅल्यूज नाही. ठीक आहे. म्हणजे करंट 0. हो. कुठलं? कुठलं? बरोबर. नाही, टी 0 ला ओपन केली ना ती. टी इज इक्वल टू 0 ला ओपन केली. ओपन केल्यानंतर त्या इन्स्टंटला सेम इन्स्टंट टी इज इक्वल टू 0 ला ओपन केल्या केल्या कॅपॅसिटर शॉर्ट झाला. हा, कॅपॅसिटर शॉर्ट झाला आणि त्याच्या अक्रॉस व्होल्टेज सोर्स आला ते. ठीक आहे. हे झालं सर्किट. आता बघा कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज हे टी इज इक्वल टू 0 प्लसला पण सेम राहणार. बिकॉज कॅपॅसिटर डज नॉट अलाउ सडन चेंज इन व्होल्टेज. बरोबर. म्हणजे टी इज इक्वल टू ही प्रॉपर्टी पण आपण जे डिस्कस करतो त्या प्रॉपर्टी पण मॅच व्हायला पाहिजेत आपल्या सर्किटमध्ये. कॅपॅसिटरच्या या प्रॉपर्टीमुळं मी सर्किट टी इज इक्वल टू 0 प्लसला चेंज नाही केलं. समजलं का? कारण मी जे जे बोलतो त्याला पुरावे पाहिजेत ना. टी इज इक्वल टू 0 प्लसला चेंज नाही केलं कारण कॅपॅसिटर डज नॉट अलाउ सडन चेंज इन व्होल्टेज. सेम. पण हा करंट चेंज होणार का?
झिरो प्लसला नाही म्हणजे 1 अँपिअरच राहणार. पण त्याच्या पुढे गेलं तर कमी कमी होणार. ठीक आहे. टी इज इक्वल टू 0 प्लसच्या पुढे गेलं म्हणजे टी टेन्स टू इन्फिनिटीला जर चाललो मी, टी टेन्स टू इन्फिनिटी, करंट करंट अप्रोचेस टू 0, असं आपण मोर. नाही नाही, हे बघा, कपॅसिटर चार्ज होताना असा चार्ज झाला, असा, आणि डिस्चार्ज होताना असा व्हायला लागलाय. नाही नाही, तसं तसं कसं होणार? हे बघा, सर्क्युलेटिंग करंट तर जाणार त्यातनं, पण त्या करंट परत कसं चार्ज होणार? चार्ज व्हायला त्याला आधीच्या व्होल्टेजपेक्षा जास्त व्होल्टेज पाहिजे ना. आता त्याचं व्होल्टेज ड्रॉप होत जाणार, 4 व्होल्टेजचं 3.5 3, मग त्याची करंटची व्हॅल्यू पण कमी होत जाणार. तुम्हाला कपॅसिटर चार्ज करायचं असेल तर त्याला जास्त व्होल्टेज अप्लाय करायला लागणार त्याच्या अक्रॉस. फक्त डिस्चार्ज होणार एकाच डायरेक्शन. नाही नाही नाही, तसं मग ते खेळतच असतं ते. तुम्ही हा 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 नाही, एवढं नाही. म्हणजे पहिला डिस्चार्ज होणार, थोडासा परत चार्ज होणार, असं म्हणणं. कारण त्यात नाही नाही नाही, एवढं एवढं नाही होत, एवढं नाही होत. एकदा त्याच्या अक्रॉसचा सोर्स काढला आपण, कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा, तर कॅपॅसिटर ऍज अ सोर्स म्हणून ऍक्ट होतो आणि तो डिस्चार्ज करायला चालू करतो, डायरेक्ट डिस्चार्ज व्हायला चालू होतो. हा, म्हणून बघा आता तुम्हीच सांगा मला, त्याला काय म्हणतो आपण? रेजिस्टर, कॅपॅसिटरच्या अक्रॉस ब्रीडर रेजिस्टर असतो का तो? डिस्चार्ज रेजिस्टर, त्याला ब्रीडर रेजिस्टर म्हणतात ना? काय म्हणतात त्याला? ते 2 टर्मिनलच्या अक्रॉस लावलेला असतो मध्ये. हा 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 सर, तेच. एवढा वेळ चालू असतो, फक्त एकदम स्मॉल करंट चालू असतो, पण चालू असतो इथं. म्हणून नॉर्मली असं म्हणतात ना की सर्किट जरी स्विच ऑफ केलं तरी पण लगेच आपण हात लावायचं जायचं नाही. हा, आपल्या मोबाईल मध्ये बॅटरी पण कपॅसिटरच आहे एक प्रकार. पुढं टाइम कॉन्स्टंट ऑफ द गिवन सर्किट सांगा, ट्राय करा बरं. ट्राय करतो, पण माझा जरा गळा ठेवतोय, लय दिवसात बोलायला लागलो ना, एवढं दुखायला लागलं जरा आता. बरं, कसं काढणार मला सांगा पहिला. कुठनं काढणार? हम्म, हा, करंट सोर्स ओपन केला, गेला तो. हम्म, 3/2 का? बघा बरं, विचार करा. बरोबर म्हटलं तुम्ही. पहिला फक्त 3/2 का म्हणालाय तुम्ही? करंट सोर्स रिमूव्ह केला ना, सिरीज मध्ये येणार हो. हो का, हे टर्मिनल आणि हे टर्मिनल हा रिमूव्ह झाला. हा हा, नाही तेच. इथनं बघायचा तुम्ही आर इक्वेलंट आणि इकडं बघायचा तुम्ही सी इक्वेलंट.
ठीक आहे. सी इक्विव्हॅलंट काढताना बघा हे दोन पॅरलल मध्ये म्हणजे 2 झाले, 2 आणि 1. 2 इंटू 1 बाय 2 प्लस 1 हा झाला सी इक्विव्हॅलंट. किती आला 2 बाय 3 सी इक्विव्हॅलंट. आणि आर इक्विव्हॅलंट किती आला 6 ओहम. टाऊ इज इक्वल टू आर सी. सगळ्यात पहिला व्होल्टेजेस डिऍक्टिव्हेट करायचे. जे इंडिपेंडंट सोर्सेस आहेत डिऍक्टिव्हेट करायचे. ठीक आहे. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढताना कपॅसिटरला रिमूव्ह करायचं सर्किट मधनं आणि तिथनं सर्किट बघायचं. कपॅसिटरला रिमूव्ह ज्या टर्मिनल मधनं करणार आहे तुम्ही त्या टर्मिनल मधून तुम्हाला सर्किटकडे बघायचं आहे. आणि कपॅसिटरकडे बघताना इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स कडे बघताना तुम्हाला रेजिस्टन्सला रिमूव्ह करायचं आणि त्या साईडनं बघायचं. हा तसं नाही येणार. हा तिथं मग तुम्हाला काय करावं लागेल, तसे पण क्वेश्चन येतात गेटला, तसे क्वेश्चन आहेत. मग त्यावेळी काय करायचं, पूर्ण सर्किट रिझॉल्व्ह करायचं, सर्किट सॉल्व्ह करायचं ते केव्हीएल केसीएल वापरून. आणि त्यात तुम्ही टाइम कॉन्स्टंट काढायचा इक्विव्हॅलंट आरसीचं कॉम्बिनेशन काढायचं कुठे येते ते, आणि त्याच्यावरनं मग डिसाईड करायचं. तसे आहेत 1-2 क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड आहेत ते. ठीक आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तुम्हाला व्होल्टेज सॉरी तुम्हाला रेजिस्टन्स आणि कपॅसिटर लंप करता येत नाही, एकत्र करता येत नाही, असे प्रॉब्लेम्स आहेत ते. ठीक आहे. पण आपल्या एक्झामला एवढं नाही विचारणार, ते असे सोपेच विचारणार जिथं तुम्हाला इक्विव्हॅलंट काढता येते. 4 सेकंड. ठीक आहे, झालं. पुढं सांगा. हा हा ते आता मी तुम्हाला सांगितलं नाही ते, पण सी सी सी, कारण ते आउट ऑफ फेज असेल 90 डिग्री आउट ऑफ फेज, कारण तिथं जे जे येतोय बघा, व्ही सी इज इक्वल टू व्ही सी इज इक्वल टू जे इंटू क्यू टाइम्स व्ही एस असं असतं ते. ठीक आहे. बघा असं घ्या. आणि व्ही एल इज इक्वल टू प्लस जे क्यू व्ही एस. ठीक आहे. म्हणजे काय येणार सी.
बघा काय म्हणलं क्वेश्चन व्यवस्थित. Pure sinusoidal current is being rectified for the given maximum value of sinusoidal current if RMS value of half wave rectified current, RMS value of half wave rectified current ही अशी एवढेच. ठीक आहे. ही किती दिल्या IRMS is equal to 50 ampere. ठीक आहे. Then the RMS value of full wave rectification will be. याचे RMS विचारले. ठीक आहे. आता काय असतो फरक बघा. IRMS काय असते इथं IM/√2. IM/√2. ठीक आहे. आणि इथं काय असते IRMS IM/2. ओके. मग IM किती मिळाली इथं मला IM मिळाली 100 म्हणजे 100/√2 C येते. कळालं नाही कळालं बघा. ही हाफ वे रेक्टिफाईड वेव्हफॉर्म आहे ना, याची RMS व्हॅल्यू IM/2 येत्या. IM/2 येत्या. याची ॲव्हरेज व्हॅल्यू IM/π येते. याची ॲव्हरेज व्हॅल्यू 2IM/π येते. हा ॲव्हरेज काढायला गेला तुम्ही. ठीक आहे. RMS काय येणार मग 70.7. ठीक आहे. हा कुठला टेबल हा हा मग ते थोडस पॉवर इलेक्ट्रॉनिक्स चालू झालं का आता घेऊ मग हा फॉर्म्युलानं जाऊ शकता RMS व्हॅल्यू, पण इथं ह्या गोष्टी लक्षात ठेवा. हे बघा तुम्ही जर म्हटलास मला तर ह्या थोड्याशा बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. हे बघा ही हाफ वेव्ह आहे बरोबर. ही पाय 2π ठीक आहे. 0 आणि आपण म्हणतो ω/t. तर समजा इथं याची व्हॅल्यू असेल A आणि हे जर x(t) म्हणलं मी तर x(t) ॲव्हरेज काय येतं A/π आणि x(t) RMS येतं A/2. A/2 ठीक आहे. आता जर ही असेल वेव्हफॉर्म अशा पद्धतीने असेल 0π 2π 3π ही फुल वेव्ह रेक्टिफायर वेव्हफॉर्म x(t) ही A. तर x(t) ॲव्हरेज 2A/π आणि x(t) RMS A/√2. A/√2 ठीक आहे. आणि याचे फॉर्म्युले सांगितले होते मी. फॉर्म्युले पण x(t) ॲव्हरेज 1/t इंटिग्रेशन 0 to t
एक्स ऑफ टी डी टी त्याच फॉर्म्युलाने येते हे एक्स ऑफ टी आर एम एस अंडर रूट मध्ये 1 इंटिग्रेशन 0 टू टी एक्स ऑफ टी. तुम्ही म्हणताय तो चार्ट देतो मी. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स जरा चालू झालं ना थोडस इंट्रोडक्टरी पार्ट त्यात देतो मी. Coil with a certain number of turns has a specified time constant. If number of turns is doubled, its time constant would be tau is equal to L by R. L directly proportional to N square. R directly proportional to length. रेजिस्टन्स पण वाढणार ना. तर टर्न्स डबल केले कुठनं पडलं दोनशे 49 काय आहे ते काय पाली घेऊन उंदर घेऊन चाललेत काय. हे बघा एलचा फॉर्म्युला काय लिहितो एन स्क्वेअर म्यू 0 म्यू आर ए बाय एल आणि इथे एल ला कन्फ्यूज करून घेऊ नका बरं का. एल म्हणजे लेंथ ऑफ कोअर आहे. ठीक आहे. नाहीतर तुम्ही इथं म्हणाल की जर नंबर ऑफ टर्न्स डबल केले तर इथं इथं पण एल वाढायला पाहिजे ना. नाही. आणि इथं रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. तर नंबर ऑफ टर्न्स डबल केले तर लेंथ पण रेजिस्टन्सची वाढली ती डबल झाली. आणि नंबर ऑफ टर्न्स डबल केले तर इंडक्टन्स 4 पटीने वाढला म्हणजे 4L 4L बाय 2R म्हणजे 2L बाय R डबल झाला. डबल झाला. ठीक आहे. 2 क्वेश्चन बघू. ठीक आहे. 2 क्वेश्चन बघूया आणि थांबूया. A resistance and another circuit element are connected in series across DC voltage V. The voltage across second element is V initially and 0 after time. The other element is pure. सांगायचं उत्तर इंडक्टर. ठीक आहे. करेक्ट. प्युअर इंडक्टन्स. सोपं आहे. इंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज स्टेडी स्टेट मध्ये 0 होतं ना. पुढं फॉर RLC AC series circuit at resonance the current is yes repeat झाला प्रश्न. Series RLC circuit resonate at 1 megahertz at frequency 1.1 megahertz. The circuit impedance will be series RLC म्हटली ना. येस करेक्ट. इंडक्टिव्ह. आणि 0.9 मेगाहर्ट्ज ला कॅपॅसिटी. करेक्ट. एक नंबर. पुढं लास्ट क्वेश्चन. ही करंट 6 प्लस 10 साइन आणि 20 साइन असं काहीतरी दिलंय. is flowing through series combination of PMMC and moving iron instrument. Then the ratio of two current as registered by MI and PMMC. लक्षात ठेवा MI मेजर करतं RMS व्हॅल्यू आणि PMMC मेजर करतं ॲव्हरेज. ठीक आहे. हा तर ही दिलेली आहे वेव्हफॉर्म. याची ॲव्हरेज व्हॅल्यू बघा ही DC व्हॅल्यू असते फक्त. कारण प्युअर सायनोसॉइडल वेव्हफॉर्म म्हणजे प्युअर सायनोसॉइडल फंक्शनची ॲव्हरेज व्हॅल्यू 0 असते. लक्षात ठेवा हे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम फुल सायकल
त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू 0 असते. म्हणजे याची ॲव्हरेज व्हॅल्यू काय आली? फक्त 6 काय युनिट? अँपिअर. आणि आर एम एस व्हॅल्यू काय असते बघा? 6 स्क्वेअर प्लस 10/√2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 20/√2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे किती आलं? 36 प्लस 100/2 प्लस 400/2 म्हणजे किती आलं? 36, 50 आणि 200. 250 आणि 36 286. 286 286 किती येतं? 286 म्हणलं की 17. नियरली 17 येतं ना? 289 येतं ना 17ला? पण रफली 17 लिहू. मग इथं काय येणार? MI अपॉन PMMC 17/6 म्हणजेच 2 आणि 5 0 6 6 8 48. ठीक आहे. 2 ऑप्शन आहेत बघा क्लोज. ठीक. थांबू इथं. पुढला पार्ट उद्या बघू.